नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. आता वाजले तर 11:10. आज तसा ब्लॉग चालू करायला थोडा टाईमच झाला, कारण सकाळीपासून एडिटिंग वगैरे भरपूर होती आणि ब्लॉग पण आपला अपलोड करायचा होता. तर ते अपलोड वगैरे केलं आणि थोडं नाही का घरातलं काम होतं ते शूट नाही केलं. तर तेवढं करूच तर आजीने आपल्या स्वयंपाक वगैरे बनवला आहे आणि एकदम मस्त भाजी बनवली. काय बनवली तुम्हाला दाखवतो. आता आजोबा आणि आजी पण जेवू राहिलेत आणि मी पण जेवतोय, तर तुम्हाला दाखवतो. तर आज आपल्या आजीने बनवली आहे गवारीची पातळ भाजी, पिवळी भाजी, कांदा आणि हे जुनं लोणचं आहे बरं का, 1 वर्ष झालं असेल, पाठीमागच्या वर्षाचं. तर आता तुम्हाला दाखवतो भाजी. भारी कारळ्याची भाजी बरं काही, त्यात कारळे पण टाकले वाटते. कारळे टाकून गवारी बनवली. तर भाज्या नाही का आपल्या आजीच्या खरंच सगळ्या एवढ्या भारी असतात आणि दररोज नवीन नवीन भाज्या बनवते बरं का. जसं सीजन असतो ना तसं मार्केटमध्ये जे येतं निघायला ते घेऊनच येत असते आजी. अशा पद्धतीने अजून एक पण रेसिपी नाही बनवलेली, तर नक्की आपण बनवून बघू. कारण एवढी भारी लागते ना आणि प्रत्येक वेळेस नाही का आजी काही ना काहीतरी नवीन बनवते आणि ज्यावेळेस मी खातो ना मला असं वाटतं नक्की रेसिपी बनायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आता माझं जेवण झालंय आणि एकदम भारी जेवण झालंय, पण तुम्हाला अजून खरं स्वर्ग सुख दाखवायचं बाकी. हे बघा तुम्हाला दाखवतो. सकाळ असू द्या किंवा संध्याकाळ असू द्या, बघा दोघं सोबतच जेवत आहेत. नाना कसं काय झाली भाजी आजची? आयला भाजी काय बरं भारी झाली ना. म्हातारी चांगली तर भाजी चांगली. म्हातारी चांगली बघा अशी तारीफ करता यायला पाहिजे. नाना किती भारी तारीफ करतात. चावत नाही, पण बाई आजची भाजी खरंच भारी झाली गावऱ्याची आहे ना. नाना खरंच मनापासून भारी झाली ना. तिला काय भाजी भाजी आहे का? चांगलं बोललं तरी नाना तिला कसं वाटतं काय नको. तुम्ही तारीफ कधी केलेलीच नाही काय नो. आता मी म्हणतो म्हणून करतात काय नाही, याच्या पहिले नाही केली काय कधी. कधी बाई नाना म्हणले तुला का जेवण चांगलं बनवलं असं कवाच नाही. आता मी म्हणतो म्हणून म्हणतात ना. तुम्ही बघा गेला असं मी फड्डूस केला असं म्हणलं असतं फड्डूस. हे बघा मी तर काय काय खाल्लं ना आता येणे बघा. हे बघा आजीचं लोणचं आणि हिरव्या चटणीची मिरची. नानाचं आवडतं ते बघा, चटणीच खावं राहिली. हे बघा चटणीच. काय करता मग जपतच नाही म्हातारी. माझा चटणी तिला बघा काय म्हणून आज पण टाकले काय वाळाल तिकडं. ते गोरी बिजू घातली होती मी रात्री. किती डाळ करायची असे? किती पाहिल्याची? तेवढी 2 पाहिजे 2 पाहिले. 2 पाहिल्या 6 किलो आजीने नाही का 2 पाहिल्याची डायरेक्ट. 2 पाहिल्या म्हणजे किती किलो? 6-7 किलो. नानाला माहिती आहे. 10 किलो 10 किलो डाळ बनवली आजीने डायरेक्ट. आता म्हणजे ते पुरणाला पण तीच पोळ्यांचे पुरण वगैरे असतं ना त्याला, आणि बेसन पीठ आणि सगळंच आमटी सगळं बिजून आमटे, बेसन पीठ सगळं आलं त्याच्यामध्ये. आता लाडू फिडू सगळं लाडूला पण बाई तो आजच्या संध्याकाळची ना वाटून डाळीचंच पिठलं करायचं. केलेलं करायचं लाडू त्या डाळी. बरं चल, नानाची इच्छा आली तर बाई कर ग. पण ते तुम्ही चोरू लागतं का बाईला? हा नक्की खाऊ लागन चुरू लागन दळून आणायचो फक्त चोरी नाही. मग आता बघ खाई ना वरपड आम्हाला दवाखाना सगळ्याच्या अगोदर खाऊन बसून जाऊ दे, नानाची इच्छा तर कर. तुमचा राग कोण करते बाई? हे सावतरायचं आहे. काय बोलाव का नाही असं आहे बाबा. सावतरायचं म्हणून मला ते ना डोसपोस खरगोट वाढी ती गोगरी आहे. सरपण फोडायला एकाच फोडा लोकांचे सरपण त्याच्यावर पोटा जाळ करू का नाही आहे की नाही. त्याच्यावर पोट भरायचं सरपण फोडून अजून आंघोळ नाही नाना गेली. आज आंघोळ का जेवायला आणलं नाही. का आज किती फोडले लाकडं? आज चले फोड ज्यादा सगळे संपले का? राहिले 3 महिने झाले फोडायचे. झालं. कालच्या पेक्षा पण आज नानाच्या हातात बघा गरमीने काय झाली. लय हाल हे बघा सगळं अख्खा घामच घाम झाला घाम डायरेक्ट. घाम घाम येत. वरतून तेवढं गरम झालंय, निवांत बसलेत पण घामाने काहीच व्हाय नाही. हवा बंद झाले घाम लयच तापत येते. पान कापड काय कामात येते. पोते जरी टाकलं तरी तापत आहे. सगळं काही तापण पाणी लगेच शोषून घेईन ते. तरी हवा आहे बोलवली. नाना बसलेत तरी बघा किती अख्खा डोक्यातून त्याच्यातून घाम येऊ राहिलाय. घाम चालूच आहे. आणि एवढ्या गरमीमध्ये आपल्या आजीचं काय चाललंय बघा. तिला हे बघा
अगं बाई ऊन बिन काही कळतं का तुला? हा आज झोपली नाही. आता बाहेर जावा तर हवा लागाना, झळायला लागत त्या डोळ्यामध्ये. ईद चुली पशी झोपात गरमत मग या खात्याचा अयो. आणि पुढं बसावा, बसले मग दळण करीत. घरात तू कम जातो बाहेर लक्ष्मीच्या देवळात, भैरुबाच्या देवळात, इकडं तिकडं पळतो, झाडाखाली पळतो. मला म्हणतो वय घरात बस. घरात करतलं जबरदस्त आहे. भावाला डायरेक्ट नाही घरचे कोण निघतात पत्र्याने. ना मग आज काय थंड प्यायचं एवढं करणं? अरे थंड काय ती म्हाताऱ्याला मग धान्याचं करीत असे ते कम नाही केलं तिनं. पण तिला कसं काय म्हणून मी म्हणलो तुम्ही म्हणा हो. तुम्ही कोण म्हणणार? आज मी नाही म्हणत, ते माझ्या धावती लगेच. हे आपण सोडून दिलं बा. विचारून बघू काय म्हणतो. हा विचार ना म्हातारीला. म्हातारा लिमलेट मागत प्यायला. आणि जर मायावर धावली तर तर धावली मला काय करतो नातू ये. बघू विचारून बघू का? हा बघ नाही विचारू. पण तुम्हाला प्यायचंय का? हा मग सरबत आणा गलास गलास. मला एखादी काठी बसली मग. तुला बसली मी हसन. पण सरबत तुम्हाला प्यायचं तुम्ही म्हणले मग. मी म्हणतो ना सरबत गलास गलास सरबत आणा ना थंड गार. धान्याचं प्यायचंय का? हा बरं धान्याचं चांगलं. धान्याचं करायचं का? हा बरं चला. बाई नाना म्हणले धान्याचं सरबत बनव ना. नानाला काय लिंबा खाली बसून नुसतं असंच आहे. गरमलं रे मग आजोबाला. हा गरमलं त्यांना लई. गरमला असलं तर गार पाणी कर म्हणा आंघोळ तिकडे. आता बैठलं का? इथं काम करू करू मारायची बारी येते. तू एकाला गरमत, एकाला लिमलेट पियायचं, एक म्हणतं लय जीव शांत झाला पाहिजे गार. कर ना जाऊ दे ना. हा ते धान्याचं येतं तुला ते कर ना. मला नाही जमत ते. मग ते काय झाले पावडर टाका त्याच्यात. तू दी बनवून. आपली आजी नाही का धान्याचं सरबत बनवून राहिली. कसं बनायचं आता? आता धने वाटायचे, बडीशेप वाटायची, पाण्यात टाकायची, साखर टाकायची, खालवर करायची, मग ती प्यायचं. झालं का? हा कुठे? हे काय आता करते. आता बडीशेप पण धने वाटून घेते. बरं बडीशेप आणि धने वाटून घेऊन राहिले आता. बाई पहिले तुम्ही हेच करून प्यायचे का? पहिलं पूर्वीचं लिंबच नसत आम्हाला. कमन असायचे. कोणा मनाचे असं इजत तर कोणी देतच नसत. झाडं नव्हते लिंबासले. मग आपले धने घ्यायचे, नाचेच पळपुटव, नाही तर पाठीवर रगडायचे, पाण्यात टाकायची, नाही तर चिताचं पनवली करायचं, गूळ टाकायचं आणि पियायचं. चिचाचं बनवणी पण बनवून दाखवून एका दिवशी. हां आपण आता उद्या नाही का आजीला चिचाचं बनवणी बनायला. कसं असतं मी पण नाही प्यायलेलं अजून. गूळ टाकायचा, हां मिस्कारात बिंगायचं चीज बिंजून आणि पियायचं कप कप. बरं उद्या पण देऊ. आता वाटून घेतलंय, पाण्यात टाकून घेते. थंड पाणी घे. थंड पाणी टाकायच्यात मग. टाकलं तांब्यामध्ये आता. आता साखर कपभर टाकून घेते. किती पाण्याला? 1 तांबर पाण्याला. 1 कप साखर. जास्त नाही व्हायची. हां आता तांबर पाणी आहे, कपभर साखर टाकून घ्यायची. टाक. हे आजीचं त्यांचं नाही का जुनं सरबत आहे बरं का पहिल्या काळातलं. आता खालवर करायचं. आली की बारी होत. हेच काय कैरीचं तर लईच भारी सरबत होत. अरे तू काय काय सांगशील? आता चिचाचं म्हणली होती एवढ्यात. चिताचं होतं, कैरीचं होतं. कैरी अशी चेचायची, पिळायची. तू नुसतं सांगती पण करून दाखवत नाही बाई. कोणी आणतच नाही. बरं चल उद्या काय रे आणतो कडून तरी. आता हे पिऊन बघू आज. आता हवा खाशी. त्याच्यामुळे मी म्हणतोय आपल्या आजीच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. हे बघा हे जुन्या माणसांना नाही का एवढ्या यांच्याकडे जुन्या गोष्टी आहेत ना लपून बसल्या होत्या आपल्याला सगळ्याला बघायला भेटतात. आणि तुमच्या मला पण बघायला भेटतात. लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजीचे असे दररोज व्हिडिओ बघा. हे बघा आता खालीवर करून राहिली. झालं सरबत. लवकर लवकर यादी की बाळीवर सरबत पियाला. उन्हाचं थंडही राहते याच्या पोटी, लय गार राहतं जीवाला. ते तुला भेटायला आले तू हेच सरबत बनवशील का? हेच बनेन. बरं या तुम्ही त्यावेळेस बनविला आजी परत. हे बघा गहू थंडही राहते याच्या पोटी, उष्णता नाही राहत, पोटाला बी चांगलं राहतं. खरं आहे आयुर्वेदिक आहे भारी आहे जाण्याचं. हे बघा गहून ते तसं ठेवलं तर दळण करत होती. नाना सरबत करा म्हणले लगेच बनवलं. तिला कामाचा अजिबात काटा येत नाही बाईला. चांगली माड्यावर बसतात बाईला. अयो मी नाही नाना.
नाना म्हणले मी नाही म्हणत बा तू म्हणले माडीवर बसायचं काय तिथं बसून माडी कशी करते नाना काय अयो, नाना नाचू राहिले तिथून अयो. लोक ते हिरवळ ते धरणीला पडन तेवढा तो नाना गपची फेड आणि हे पोर उन्हाचे तर एवढले काड्या घेऊन चालले मग काय काय तरच भाकरी येतात 4,000 सरपण फोडे 4,000 तरच भाकरी येतात अयो बोल काढेल काय होईल लय भारी भारी लागत लय गोड लागत असे करते तर कोण मी नाही करीत नाना करतात तसे नानाला तर हाताचं जास्त आवडतं आमच्या नाही आवडत बघा बनीला आता एक नंबर आयुर्वेदिक सरबत बनीला आजीने लेकी नून बाळांनो सोप्या पद्धतीचं जुन्या पद्धतीचं लिमडेट करा आणि तुम्ही बी पियान मला कसं झालं ते कमेंट करून सांगा शिकली जय महाराष्ट्र करी कष्ट आता नानाला द्यायचंय आता नानाला पण म्हणू नाना काय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि करी कष्ट करा कष्ट करा कष्ट घ्या जय महाराष्ट्र करा कष्ट बस कस काय एकदा टेस्ट सांगा ना लय गोळचाट खतरनाक ना खतरनाक झालं खरतर अयो. घ्या घ्या लय गोड मस्त आहे ना लय मस्त लय भारी गार थंड थांब झालं घेऊन जाऊ का बरोबर द्या भारी वाटतं ना आता गार लागलं गार नाना खुश झाले बाई तू घे ना पेले तो नानाला देऊन येऊस तर हा मग भारीच लिमडेट झालं आपलं बरं आता मी घेतो मी एकटाच राहिले नानाला देऊन येऊस तरच घेऊन टाकलं आता मी घेतो खरंच जबरदस्त बाई मला हे काय आठवण आली माहिती का ते बघ मला लहानपणी तू नाही का ते बडीशेपचं आणायची दुकानामधून पाजायला तसंच लागत आहे ते काय म्हणतात बडीशेपचं काय असतं ते आर्ख त्याच टाईप आर्खाची बाटली ते मला कोण पाहिजे होतं तुम्ही पोट दुखत होतं म्हणून हा का ते गेला पाजलं ना तसंच लागत आहे एकदम सेम तीच चव लागते जबरदस्त ओरिजिनल ते ओरिजिनल करत आणि तुमची लाकूड तोड्याची गोष्ट सांगते तिला लाकूड तोड्याची गोष्ट लय भारी येत ना लय भारी आहे तिला कोणतोडे सांग ना गोष्ट आणि चूल कशी चालली बघा ना हाच म्हणा चूल बघा लाकूड तोड्याची चालली बघा ते सरपण कसं भारी आहे, लाल जरात काय ते दुखत आहे डोळे जातात नाही आज काय चाललंय डोळे जातात जसे त्या दुकानाने आज काय बनी ती आज बरी ते मसूरच्या जाळीची आमटी मस्त जायची आमटी हा लय भारी त्याच्या सारखे लय दिसते त्याशी लय भारी झाली भारी झालते ना तुमची मज्जा आहे ना लय खाजी माझे ताजं बोक झालं मी म्हातारीचं हात तो हात आम्ही बम जाऊ गडी वाढून गेला उठ ही काय बॉडी भरली हिरी मिरची चटणी आईची वळकुट्या पाड्यात ओळखून भूक लागली भाकर मागत ते ओळखूटे काय भूक लागली खायला दुपार भाकर आहे का मला कवाच नाही आयुष्यात नाना तुम्ही आई बापाने शिकली नाही तुम्हाला भाकर तुम्हाला एक सांगतो गोष्ट नाना फक्त 2 टाइम जेवते बरं का दुपारी कधीच जेवताना बघितले आजून अख्ख्या पूर्ण जीवनात मी कधीच नाही बघितलं खबर ना सवय लागली पहिले पण सकाळचे दूध भाकर शेळ्याचं दूध काढायचं हां तांब्याभर हां बाजरीची भाकरी मग ते साखरी टाकायला अशी करायची थर 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 दुधात साखरी टाकायची म्हणा का असं करायचं कोण म्हातारी आणि शेळ्या ओळीत तेव्हा गरीबी होती का घरी मी आणायचं साखरे पण ती म्हणायचं हा म्हातारा दूध खातोय साखऱ्या टाक म्हणतोय आणि असं हात करायचं मी आपलं कशी एरडी वाकडी सोरायची भाकर खायची जायचं त्याच्यावर थेट संध्याकाळी बघा नाना पण खरं सांगतो तुम्हाला 2दाच जेवते बरं का सकाळी हा आणि मी तुम्हाला आतापर्यंत ब्लॉगमध्ये दाखवले का नाना दुपारी जेवताना कधीच नाही मीच नाही बघितलं अजून तुम्हाला सुद्धा आठवतं का नाना दुपारी जेवलं कधी नाही कवाच नाही जेवलं 2 टाईम सकाळचे दूध काढायचं तांब्याभर तापायचं मग सवय पहिल्यापासून सवय नानाला लाल दूध तापायचं तवलं असायचं गाडग्यात दूध तापायचं लाल करायचं नाना तवड्यातलं दूध भारी लागत पण लय भारी गोड लागत होतं ते. गाडग्यातलं दूध लय भारी
जुनं ती वाघदऱ्यात एक मांजर होतं बर का हा हा बोलं एवढा मोठा बोका ते आपली खोलगी वाटी का तेवढी वाटी होती त्याला कशाचा बी काला टाकते गप्पा 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 खायचं आणि दुधाचा काला खात नस कस काय खातच नस इथेच म्हाताऱ्याला आंब्या खाली तिखट काला खायचं पण वास येत असेल दुधाचा. दुधाचा काला त्यानं कोणती मांजर होत ना कोणचं होतं रान मांजर होतं का नाही साधं नाही होतं? आपलंच मांजर होतं रान मांजर असून रान मांजर आणि ते रानात राहिलं ना आम्ही गावात आलो सगळं बारद नाही घेऊन शिंक अय बाई मला एक सांग हे ना पहिल्यापासून असं कॉमेडी आहे का कशाचा मागाली मग काय रानगाठ्या समजे ती कामाला तू रानगाठ्या मी 4थी शिकलेलो आहे. नाही तिला कॉमेडी नाही म्हणता आलं ती काय म्हणली माहिती का कोंगडी कोमल आणि मी शाळातलं शिकलेलो गडी हुशार गडी मी. मला एकदम मला आवडते कॉमेडी मला कोंगडी म्हण बरं. कोंगाडी कॉमेडी म्हणायचं कोंगडी म्हणली कोंगाडी कॉमेडी म्हण कॉमेडी कोमाडी नाही कोंगाडी कोंगडी कुठं आणायची कोंगडी. कॉमेडीला कॉमेडी म्हणते आणि एक कोंगाडी होते हा. आणि भांड होतं एवढं मोठं टीरचं या भांड्यापासून मोठं आणि आंब्या खालून घेऊन गेले ते पाणी प्यायला मग तू काय नाही म्हणली का त्यांना आम्हाला जाऊस तर ते राहिलेच नाही तर गेले घेऊन पुढं. गेले ते येईल खांद्याला आलते ते. खडी भरायला ते खरीप भरायला आलते आणि ते घेऊन गेले ना तुम्ही आपल्या बैला शाळा कमी नाही शिकली हो तिच्या बापाच्या दारात गेलं मग शिकायला घेते का मी. कम इकडं आलं लग्न केलं का लहान चक्या आणि असेल तिच्या बापाने बोललेलं असतं मग म्हणलं तरी लेकील नाही? लग्न केलं कम नाही शिकले लग्न केलं शाळा घालायची का. हा हा मग तर लय भारी शाळा शिकली आम्हाला मानणं नसतं पोटाला. बाई तो शिकायची इच्छा होती शाळा हा मग कम नाही शिकली टायमात मास्तरच नव्हते मेले होते मास्तर एक नाही जागला मास्तर सगळे मेले. कांदा खोबऱ्या धनेत वाटून घेते इकडं काय चाललाय विषय तो काय चाललंय वाटायचं चाललंय शाळाचा विषय चाललाय थांब ना तिला काय येत होतं त्याचं का म्हणून तू म्हणत होतं का आणि मला मी 4थी पास होतो. कशात चांगले होत तुम्ही मी याच्यात गणितात फड्डूस नंबर आला उजळण्यात फड्डूस नंबर आला हा आणि ते दुसरं काय म्हणते इंग्लिश इंग्लिशमध्ये 1 नंबर आला. इंग्लिश चांगली होती तुमची इंग्लिश चांगली आली. येत होती इंग्लिश हा आणि अच्छा बाबा इंग्लिश येतो नानाला थांब ना विषय चालला आमचा आज ना त्यांचा थोडा गंभीर विषय चाललाय त्यांच्या अभ्यासक्रमावरती अजून मग अभ्यास करा वाटल्यावर बघा नाना आपल्याला तिला पटतच नाही दोघाचं घेते करून चल. चला आता खोबरं वाटून घेते शिव अभ्यास तो आहे की नाही चला रे की बाई हो खोबरं पाट्यावर टाकले दना चेचून घेते कांदा लसूण बर धने एवढं वाटून घेते हिचा अभ्यास एक नंबर आहे 1 आपला नंबर तिथं बोलासारखंच नाही बोलासारखंच नाही 1 नंबर अभ्यास. चला चला लवकर बरं काढतो थांब तर बघू शकता आता नाही आम्ही रेसिपी शूट करतो आजी मी हे बघा इकडं आणि हे बघा नानाचं काय काय चालली बघितलं का कशामुळे माहिती का हे बघा पाणी आलंय इकडं पाणी आलंय गावातून आत्ता लावलंय मी नानात बघा पाणी आलं ना नानाचं 2 काम फिक्स होतं पाणी आणि लाकडं बाई बघा कशा असं ती मजा घेऊन राहिली बाई नानाची अयो नाना पाणी म्हणलं का पिठाची बारी येते पाणी आलं का म्हातारे अयो आवडतं का मी नानाचं सगळ्यात भारी तर आता एक टमाटर कापून घेते अरे थांब अजून ब्लॉग चालू आहे रेसिपीचं थांब 2 मिनिट काढतेशील आता संध्याकाळचे 7:30 वाजले तर बॅकग्राऊंडला नाही का हरिपाठ चालू आहे आणि यांनी मला अक्षरशः आज नाही का दोघांनी पण नाही का जेवायला बोलवलं नाही. सकाळी मी यांना बोलवलं नव्हतं ना हे दोघंच जाऊन बाहेर जेवत होते. आज मला चोरून खाल्लं आणि भाजी बघा काय बनवली आमटी बनवली काल पण आमटी बनवली होती आज पण या आमटीला नाही का कोणत्याच भाजीची तोड नाही लय भारी आमट्या बनवली कोणत्या रेसिपी सोडतोय मी याली की बाई जेवायला आमटी भाकर तू आता संपलं काय जेवायला बोलली ती मी परत घ्यायचे ना परत घेशील आमटी चाटून पुसून खाते एक भाकर खायची तिथं 1 पात्र खंड खाते काय पण भरपूर खाते अशी आमटी झाली चाटून पुसून बासा सगळं कसं ठेवलंय कोल्ड करून परत घ्यायची आता पुसून खाल्लं नानाचं काय पाणी पितो आमटी खाल्ली चोपून एकदम पकाट
भारी झाली ना आमटी आजची. भारी झाली आमची. अजून घ्यायची का? नको नको बस झाली. नाही रे तिकडे द्या नाही मला तिकडे द्या कुठे लय खालडी बाया मिळाली. तुमच्या वणी काय इरबल तोंड चालू आहे काय बाय एकदम याच्या टायमाला का तोंड चालू. दोन दोन तीन तीन टाइम खातो. हे बघा परत बहिणी परत बघा ताटपासून खाल्लं होतं, परत आमटी घेतली. प्यायला घेतली काय? खायला खायला प्यायला नाही का? पियाची बी खायची बी. हे बघा कांदा बिंदा, हे बघा ककडी, लिंबू, कांदा, हिरवी मिरची, लोणचं, जेवढं खायचं एवढं बी. तिला लोणचं आणि हिरवी मिरची लागते. आणि हे बघा कांदा कापून घेतला तिनं. खाय जेवा काय? जेवा आता जेवणाचा टाइम झालेला आहे. जेवा आता कामधंदा करून आलात भुका लागल्या त्या जेवा. बरं या माझ्या कंपनी जेवायला. आपल्या आजी कोण तर म्हटलीच ती माझ्या कंपनी. हे बघा आमटी. लाईट कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. बल्ब कमी वॅटचा आहे त्याच्यामुळे. आमटी म्हणजे आमटी झाली हो. बाई एकदम चणाची आमटी झाली. अजून पण घेते बघा एक नंबर. आज बाईचं पोट भरलं पण मन भरा नाही. दोनदा घेतली. हे बघा काकडी लिंबू पिळून. खाऊन घ्यायचं द्यायची बाई हो. जेव खायचं वर शेवट जात सोबत. नाही तर घटाळून कोरडं खाता नाही चुरून मुरून खाता येते भाकर. तूच एवढं भारी बनवते पिंदात जेव तू कवर पण जेव. तर मला दररोज तुम्ही म्हणतात की नाही का आम्ही जे कमेंट वगैरे करतात ना ते आजीला त्यांना वाचून दाखवतो की नाही. मी ते वाचून वगैरे दाखवतो पण आपल्या ब्लॉगमध्ये घेत नाही. पण नाही का मी आत्ता ह्या ज्या व्हिडिओला जेवढ्या कमेंट येतात ना तेवढं मी तुमच्या देखता नाही का उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे वाचून दाखवतो. ते कितीही पण येऊन द्या, थोडा टाईम लागेल पण मी सर्वांचे कमेंट वाचून दाखवतो. एक समजाल की कोणाची काय भावना आहे आणि कोणाचं काय मत आहे आपल्या फॅमिलीबद्दल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी म्हणजे दुपारचं थंड पेय एकदम भारी झालं आहे. आणि हास्य मजा मस्ती का आपली दररोज चालूच आहे. आणि त्याच्यातच एक सुखी लाईफ आहे. आणि आजीच्या त्यांच्या चेहऱ्यावरती त्याने आनंद येतो आणि एकदम भारी दिवस जातो. आणि आपल्या फॅमिलीचं तुमचं सर्वांचं एकदम भारी प्रेम आहे. तुमचं प्रेम एवढं आहे की आपलं चॅनल एकदम बघितलं तेवढं एवढंच आहे. आणि व्ह्यू जर बघितलं तर चॅनलचे डब्बल येतं. त्याच्यामुळे दिसून येतं आहे की जे काही आयुष्यामध्ये आहे ते सर्व काही तुम्हीच येतं. भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.